नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज मी तुमच्यासोबत आहे ना, संध्याकाळचा थोडासा माझा जो रुटीन आहे ना, तो शेअर करणार आहे आणि ह्यातला मोस्ट ऑफ असाच रुटीन मी करण्याचा नेहमी माझा अट्टाहास असतो. पण तरीही काही वेळा होतात अशा काही गोष्टी, की त्यामुळे आपल्याला ते फॉलो करता जमत नाही. पण ॲक्च्युली आपला रुटीन असा असावा, म्हणजे टायमिंगच्या बाबतीत मी म्हणते. तर ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर आता संध्याकाळ झालेली आहे, जवळपास 6:15 6:30चा टायमिंग आहे आणि सगळीकडच्या आपल्या घरामधल्या संध्याकाळच्या ना दिवे लावणीच्या वेळेला सगळ्या लाईट चालू करायच्या. म्हणजे संपूर्ण घरामध्ये कुठेही अंधार असता कामा नये. तर म्हणून सगळ्या लाईट्स ज्या असतात संध्याकाळच्या त्या मी पूर्ण व्यवस्थित चालू करते. आणि ही माझी दक्षिणी दिशा आहे. पण इथल्या ज्या खिडक्या तुम्हाला दिसतायत ना, तर संध्याकाळचं ना म्हणजे रात्रीचं खिडक्यातून बाहेर म्हणजे बाहेरून आतलं पूर्ण दिसतं. तर मग म्हणून पडद्याने मी ते कव्हर करून घेते. त्यानंतर बघा अशा प्रकारे संपूर्ण बाहेरच्या हॉलच्या तरी मी सगळ्या लाईट्स ऑन करते आणि बेडरूमच्या वगैरे ज्या असतात त्या आपल्या नॉर्मल ज्या लाईट्स असतात त्याच लाईट चालू असतात. तर संध्याकाळची ना एक गोष्ट इथे असते रोजची, ती आता म्हणजे बघा की किती डस्ट येते. म्हणजे पायाला अगदी पाय पण काळे होऊन जातात आणि पायाला नुसती चरचर लागते. तर पूजेच्या आधी माझा रोजचा हा एक उपक्रम झाला आता संध्याकाळचा, की पूर्ण लादी स्वच्छ पुसून घेते मी. तर तुम्ही बऱ्याचदा विचारलं, की ताई कुठलं क्लीनर तू यूज करते? तर हे मॅक्स क्लीन म्हणून येतं, हे मी वापरते. किंवा जे माझं टाईडचं कपड्यांचं जे लिक्विड आहे ना, ते लिक्विड मी घालते. एक कापूरचं पण लिक्विड येतं, ते पण छान आहे कॅम्प्युअरचं, ते पण मस्त आहे. तर ते पण मी वापरते. असे 2-3 प्रकारचे लिक्विड्स मी ठेवते. म्हणजे आलटून-पलटून जे आपल्याला छान वाटतं, तर ते लिक्विड आपण वापरायचं. बरेचसे लिक्विड असे असतात ना, जे फिनाईल आपण यूज करतो. जे हिरव्या रंगाचं वगैरे येतं बघा. तर त्याने काय होतं ना, की लादीला कधी-कधी एक चिकटपणा येतो वेगळाच. पण हे लिक्विड खूप छान आहेत. याने लादी पुसल्यानंतर अजिबात चिकट वगैरे वाटत नाही. तर म्हणून हेच लिक्विड खूप वर्ष झाले मी हे लिक्विड सगळे वापरते. तर संध्याकाळचं असं एक मॉप मारून घेतला ना, संध्याकाळचं मला माहिती आहे तुम्ही म्हणाल, की ताई संध्याकाळचं झाडू वगैरे मारायचं नाही. तर झाडू अजिबात मारत नाही. पण हे पुसल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण इथे बरेचसे आता सगळे कन्स्ट्रक्शन्सचे वगैरे कामं चालू आहेत आणि तुम्हाला माहिती आहे खिडक्या मोठ्या आहेत. तर त्यामुळे हवेद्वारे ना खूप खूप डस्ट घरामध्ये येत राहते. तर त्याच्यामुळे समजा आपण जेवायला जरी लादीवर खाली बसलो, तर तरी एवढ्या डस्टमध्ये ज्या पण आपण गोष्टी करतो त्या अनहायजेनिकच होऊ शकतात. तर म्हणून अशा प्रकारे एक मॉप संपूर्ण घरामधून मारून घेतला ना, की मन पण शांत होतं. म्हणजे स्वच्छ असेल ना तरच म्हणजे बाकी गोष्टींमध्ये मन लागतं. नाहीतर मग ती पायाला जर सरसर लागत राहिली, तर मग आपल्याला फ्रेशच वाटत नाही मग कुठली गोष्ट करण्यासाठी. तर म्हणून संपूर्ण घरातून मॉप मारून घेते आणि ह्याने फटाफट लादी अगदी पटकन पुसली जाते. काहीच वेळ लागत नाही. आजकाल आपण सगळ्या गोष्टींना म्हणत असतो, की आजकाल काहीच बरोबर नाहीये, वातावरण बरोबर नाहीये, खाणं-पिणं बरोबर नाहीये. त्यामुळे इतके सगळे आजार निर्माण होतात. पण मला सांगा जर वातावरण बरोबर नसेल किंवा खाणं-पिणंही बरोबर नसेल, पण त्यासोबत आपण जे लाईफस्टाईल जगतोय, जी आपली टायमिंग जे आपण टाईम वाईज ज्या आपण गोष्टी करतोय ना, त्या खूप चुकीच्या करतोय. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचे रिव्हर्स इम्पॅक्ट आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतात. तर संध्याकाळचं बघा मी सगळ्या रूममध्ये ना कापूरचं हे एक-एक कापूरदाण्या लावलेल्या आहेत. तर हे पण मी Amazonवरूनच मागवलं होतं आणि चांगल्या निघाल्या. त्याची लिंक मी देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मागवू शकता. तर संध्याकाळचं संपूर्ण घरामध्ये जेव्हा असा भीमसेनी कापूर जळतो ना, तेव्हा घरातलं जे पूर्ण वातावरण असतं ते अगदी छान होतं. मुलं पण जेव्हा संध्याकाळच्या अभ्यासाला वगैरे बसतात, तर त्यांनाही त्या वासाने छान वाटतं. त्यानंतर जे पण काही बॅक्टेरिया असतात आपल्या घरामध्ये, तर ते निघून जातात. तर संध्याकाळचे बघा माझे किती दिवे म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला एवढे सगळे दिवे लागतात. पहिला म्हणजे हा तुळशीकडचा दिवा, दुसरा म्हणजे हा स्वामींच्या इथला दिवा. त्यानंतर जे देवघरातला हा जो मेन दिवा असतो, तो माझा दिवसभर चालू असतो. सकाळी लागल्यानंतर अगदी रात्री तो जेव्हा होईल तेव्हा शांत होतो. त्यानंतर हा बाहेरचा दिवा आणि देवाच्या इथे समोरच जो एक तुपाचा दिवा मी लावते तो. तर तुपाचा दिवा पण मी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला लावते.
तर बऱ्याचदा ताई मला विचारतात, की "ताई तू धूप लावतेस, अगरबत्त्या लावतेस, तर मग घरामध्ये काळं होत नाही का?" तर बघा ह्याला खूप साऱ्या गोष्टी असतात. पहिली गोष्ट तर तुम्ही धूप, अगरबत्ती हे कुठल्या क्वालिटीचं वापरतात हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुमचं देवघराची साईज किती आहे. जर तुमचं देवघर अगदी छोटं असेल ना, तर नक्कीच तिथे काळं होण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर घरामध्ये सुद्धा जर तुम्ही म्हणाल तर घरामध्ये खिडक्या व्यवस्थित असतील, व्हेंटिलेशन जर प्रॉपर असेल, तर धूप लावलात ना तर धूप आहे तो आपोआप बाहेर निघून जातो दरवाजामधून. आता मी जो धूप लावते ना, तो संपूर्ण दरवाजामधून आणि इथल्या समोरच्या खिडकीमधून ना पूर्ण व्यवस्थित बाहेर निघून जातो. म्हणजे धूप लावल्यानंतर असं घरामध्ये खूप असं कोंदट असं अजिबात वाटत नाही. तर त्याच्यामुळे जर तुमच्या घरामध्ये तसं खूप कोंदट वाटत असेल, धूप लावल्यानंतर खूप जास्त धूप होत असेल, तर तुम्ही जो छोटा धूप स्टिक येते ना, तशा प्रकारचे धूप वापरत जा. आणि आणखीन एक गोष्ट ती म्हणजे की जर बरेच जण म्हणजे पहिले माझ्या घरी पण आईकडे असताना पण ना करवंटी जाळली जायची आणि त्याच्यावरती जो आपला सुट्टा धूप मिळतो ना, तो धूप लावला जायचा. तेव्हा धूपची ज्या वाट्या आता येतात, तर त्या तेवढ्या येत नव्हत्या. पण मी तुम्हाला सांगते की त्याने जास्त काळं होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही करवंटीवरती धूप जाळता ना, तर त्याने जास्त काळं होतं आणि जे धूपची जी वाटी येते, त्या धूप वाट्या जेव्हा तुम्ही जाळता ना, त्याने काळं खूप कमी होतं आणि किंबहुना अजिबात होत नाही. कारण मी रोज धूप लावते, तर म्हणजे तुम्ही बघत असाल की घरामध्ये असं तुम्हाला काळं किंवा असं काही दिसत नसेल. तर घरामध्ये जेव्हा सकाळी, संध्याकाळी अशा प्रकारे सगळीकडे दिवे लागले जातात, सगळीकडे अगरबत्तीचा सुगंध दरवळतो, कापराचा सुगंध दरवळतो, तर तेव्हा घरातलं जे वातावरण आहे ना, ते खूप छान प्रसन्न असं होऊन जातं. आणि तुम्ही एक गोष्ट नक्की ऑब्झर्व्ह करा, की दिवसा आपल्या घरातलं वातावरण आणि संध्याकाळचं वातावरण ह्याच्यामध्ये खूप फरक पडतो. दिवसा काही जरी नाही केलं ना, तरी फ्रेश वाटतं. पण संध्याकाळ जशी होते आणि जर तुमच्या घरामध्ये अशा प्रकारे दिवा लावला जात नसेल, पूजा केली जात नसेल, तर संध्याकाळी ना आपल्या घरामध्ये असं एक वेगळंच असं नैराश्याचं वातावरण होतं. तर म्हणून अशा प्रकारे जर तुम्ही संध्याकाळचं घरामध्ये छान दीप प्रज्वलन करत असाल, अगरबत्ती, धूप वगैरे असं सगळं करत असाल ना, तर ते जे नैराश्याचं जे वातावरण असतं ना, जी निगेटिव्हिटी असते ना, ती निघून जायला खूप मदत होते. आपल्या आयुष्यातल्या बाकी सगळ्या निरर्थक कामांसाठी आपल्याला खूप वेळ असतो. पण ज्या गोष्टीसाठी खरोखर आपण वेळ दिला पाहिजे ना, त्या गोष्टीसाठी आपण तेवढा वेळ द्यायला बघत नाही. ते म्हणजे देवपूजा, अध्यात्म, वाचन, चांगले विचार ह्यासाठी आपण खूप कमी वेळ देतो. बऱ्याच जणांना पुस्तकं वाचताना झोप येते, कंटाळवाणं वाटतं किंवा खूप जणांना तर वेस्टेज ऑफ टाईमसुद्धा वाटतं. तर असं जर आपण विचार करत असू ना, तर त्या चांगल्या विचारांचा परिणाम आपल्यावर तर होणार नाहीच, पण आपल्या घरामध्ये सुद्धा होणार नाही. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या अगदी मनापासून आणि प्रेमाने जेव्हा तुम्ही कराल, तेव्हाच त्या चांगल्या प्रकारे आपल्यामध्ये आत्मसात होत असतात. पैशांसाठी तर सगळ्यांचीच धावपळ सुरू असते किंवा पैशांची इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग करायला सगळेच इंटरेस्टेड असतात. पण ह्या गोष्टीची इन्व्हेस्टमेंट किंवा ह्या गोष्टीची सेव्हिंग जेव्हा तुम्ही करायला सुरुवात कराल ना, तर त्याचे इतके पॉझिटिव्ह इफेक्ट्स तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील आणि संपूर्ण तुमच्या घरामध्ये ना त्याचे परिणाम तुम्हाला दिसायला लागतील. सकाळ संध्याकाळच्या देवपूजेने ना आपल्या घरामध्ये एक सात्विक लहरींचा प्रभाव होत असतो. जी म्हणतात ना की एक जी चैतन्य शक्ती असते, जी तुमच्या आतमध्ये असते, त्याची जाणीव तुम्हाला व्हायला लागते आणि खरंच घरातलं जे पण अगदी निगेटिव्ह काही वातावरण असतं ना, तर ते निघून जायला ना खूप मदत होते. आणि फक्त दिवा लावला, अगरबत्ती लावलं म्हणजेच देवपूजा झाली असं नसतं.
तर सकाळी संध्याकाळी तुमचं एक काहीतरी असं नित्य पठण, जे नित्य सेवा आपण जे म्हणतो ना, ती झाली पाहिजे. आणि ती फक्त धूप आणि अगरबत्तीने होत नाही, तर तुमचं नित्य काही ना काही वाचन असलं पाहिजे. आपल्या घरातली प्रत्येक भिंत, प्रत्येक गोष्ट, आपला प्रत्येक प्रत्येक शब्द ऐकत असते. जसं म्हणतात ना, वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. जर तुम्ही चांगले मंत्रोच्चार, चांगल्या गोष्टी, चांगलं पठण जेव्हा तुमच्या घरात होत असतं, तर त्या चांगल्या गोष्टींना वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. तर माझं संध्याकाळचं दिवाबत्ती, त्यानंतर वाचन, तर हे सगळं आटपेपर्यंतच मला जवळपास 7:30 होतात. आणि आज संध्याकाळी म्हणजे हे उशिरा येणार होते, यांचं जेवण नव्हतं, तर त्याच्यामुळे आम्ही दोघीच होतो. तर म्हटलं आता दोघींपुरतं काय करावं. आणि आमच्याकडे संध्याकाळची जी सवय आहे ती म्हणजे भात खाण्याची सवय. आणि खरंच आहे, पण जसं मी आता ते योगाच्या गोष्टी काही करते आणि त्याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी ऐकायला मिळतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा ते सांगतात की संध्याकाळी अगदी हलका आहार आपण घेतला पाहिजे. त्यांचा तर हा अट्टहास आहे त्याच्यामध्ये, किंवा असे नियम आहेत की संध्याकाळी 8च्या नंतर आपण जेवलंच नाही पाहिजे, किंवा जेवलं म्हणजे खायचं जरी असेल तर अगदी हलकं, म्हणजे सूप किंवा सलाड अशाच गोष्टी आपण घ्यायच्यात. पण आपलं संपूर्ण उलटं शेड्यूल असतं. म्हणजे आपण सकाळी नाश्ता करत नाही, दुपारी आपण थोडंसंच काहीतरी जेवतो, त्यानंतर संध्याकाळी आपल्या घरी पूर्ण पंचपक्वान्न खाल्लं जातं. तर यामुळेच आपण आजाराला निमंत्रण देतो. म्हणजे आयुर्वेदानुसार ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत, आपल्या शरीराच्या म्हणतात ना प्रकृतीनुसार ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत, त्या आपण कुठल्याच कधीच फॉलो करत नाही. आणि त्यामुळेच आजकाल जे आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे ना, त्याला कारणीभूत इतर गोष्टी तर असतातच, पण आपण स्वतः सुद्धा असतो. तुम्ही बघा ना, आजकाल तुम्ही कोणालाही म्हटलात ना की मी 7 वाजता जेवते आणि 8:30-9च्या आसपास मी झोपते, असं जर तुम्ही कोणाला म्हणाल तर ते तुम्हाला अक्षरशः वेड्यातच काढतील. की काय 7 वाजता जेवते, 7 वाजता कोण जेवतं आणि 9 वाजता कोण झोपतं? तर असे सगळे प्रश्न आपल्याला ऐकायला मिळतात. म्हणजे आजकाल जितकं तुम्ही काही चांगलं करायला जाल तर त्याच्यावरती लोक हसायला बसलेले असतात, किंवा ते लोकांना प्रॉब्लेमॅटिक वाटत असतं. तर जेवढं तुम्ही उशिरा झोपाल तेवढे तुम्ही जास्त बिझी, तेवढे तुम्ही जास्त म्हणजे तुम्हाला काम आहे किंवा काय, अशा सगळ्या गोष्टी डोक्यात घेतल्या जातात. पण खरं तर आपल्याला जर उत्तम आरोग्य हवं असेल तर खरंच आहे की हे नियम जर आपण पाळले ना, तर जोपर्यंत आपलं एक एज असतं म्हणजे 40शी पर्यंत, तोपर्यंत आपलं शरीर छान व्यवस्थित असतं, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी जाणवत नाहीत. पण त्याच्यानंतर जेव्हा आपलं शरीर उतार वयामध्ये यायला सुरुवात होते, तेव्हा ह्या सगळ्या नियमांची आणि ह्या सगळ्या चांगल्या सवयींची आपल्याला खूप गरज असते आणि खूप फायदे सुद्धा होतात. तर बघा, मी तुम्हाला जो दाखवते ना, तो हा ट्रायप्लायचा टोप आहे. आणि ही जी कढई आहे ना, ती पण ट्रायप्लायची कढई आहे. तर तुम्ही भांड्यांमध्ये, स्टीलच्या भांड्यांमध्ये जेव्हा आपण जेवण फोडणीला घालतो, तर बऱ्याचदा काय होतं की फोडणी पटकन चिटकते. तर म्हणून तुम्ही अशा प्रकारची ट्रायप्लायची भांडी वापरा, ज्यामध्ये ना 3 प्रकारच्या कोटिंग असतात. म्हणजे वरती आणि आतमध्ये स्टीलची कोटिंग असते आणि त्याच्या आतमध्ये ॲल्युमिनियमची कोटिंग असते, ज्यामुळे आपलं भांडं लवकरही तापतं आणि आपल्याला ते हानिकारक सुद्धा होत नाही. तर तुम्हाला माहिती आहे, स्टीलचं भांडं जे आहे ते अजिबात रिॲक्ट करत नाही, म्हणून स्टीलचं भांडं वापरलं जातं. किंवा तुम्ही पितळेची भांडी वापरा म्हणजे जेवण बनवण्यासाठी. तर त्यावरती सुद्धा माझे आधी बरेचसे व्हिडिओ आहेत, तर ते तुम्ही नक्की बघा. तर आता मी काय करते, तर भात होता उरलेला दुपारचा आणि डाळही होती उरलेली. तर जे जे मी हल्ली वाचते ना, तर त्याच्यामुळे इतका काय काय गोष्टींचा एवढा परिणाम होतोय ना, की अगदी काहीही अन्न वाया जाऊ द्यायचं नाही. म्हणजे एक एक कण अन्नाचा मिळण्यासाठी सुद्धा किती लोकांना परिश्रम करावं लागतं, किती स्ट्रगल करावे लागतात. तर त्याच्यामुळे जे पण अन्न उरलेलं असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा मी सध्या काय करते, सकाळचं जर राहिलं असेल तर तेच संध्याकाळी संपलं पाहिजे, किंवा शक्यतो एवढंच बनवावं की जे सगळ्यांना पुरेल. अगदी म्हणजे मी तर म्हणेन थोडंसं 2 घास कमी खाल्ले तरी चालतील, पण अन्न वाया जाऊ द्यायचं नाही. जेही जेवण थोडंफार राहतं, तर आपण त्याचं कसं काय काय प्रोसेस करता येईल किंवा कसं त्याच्यापासून काहीतरी बनवता येईल, असं करून आपण ते अन्न पहिले संपवलं पाहिजे आणि त्यानंतरच दुसरं ताजं अन्न बनवलं पाहिजे.
तर असं तर शक्यता खूप कमी असते की मी जास्तीचं खरंच कधी बनवत नाही. थोडं संध्याकाळचं तर अगदी हलकं जेवण असतं आमच्याकडे. म्हणजे कधी खिचडी कढी म्हणा किंवा डाळ भात म्हणा किंवा वरण भात म्हणा किंवा आमटी भात म्हणा, असेच प्रकार असतात. चपाती कोणी संध्याकाळचं खात नाही. तर त्याच्यामुळे जो भात राहिला होता त्याला मी छान जिरा राईस सारखा बनवते आणि जी डाळ राहिली होती तर तिला छान अगदी दाल तडकासारखी बनवते. तर दाल तडका म्हटल्यावरती त्याला वरती असा छान असा तडका पाहिजे, तर म्हणून पहिले डाळीला छान फोडणी दिली आणि त्यानंतर तुपाची फोडणी टाकते आता वरती. म्हणजे जो तडका टाकलाय ना तो तुपाचा टाकलाय, त्यामुळे डाळ अशी मस्त अशी डाळीला एक वेगळी स्मोकी चव येते. आणि मस्त आपला जिरा राईस सुद्धा रेडी आहे. तर आज आम्ही दोघीच आहोत, तर अगदी लवकर जेवणार आहोत. तर आपलं संध्याकाळचं जेवण आहे ना अगदी लवकर झालं पाहिजे, कारण आपल्या झोपण्याच्या आणि जेवणाच्या मध्ये 2 तासाचं अंतर असावं असं म्हटलं जातं. तर बघा 9:05 झालेत आणि माझं सगळं आवरून झालंय. म्हणजे जेवण जेवून भांडी घासून सगळं आवरून झालंय. तर असं नेहमी होत नाही माझ्याकडून सुद्धा, पण मी आज तुम्हाला हे दाखवते की अशा प्रकारे आपलं शेड्यूल असलं पाहिजे. तर त्यानंतर थोड्या वेळाने म्हणजे जवळपास जेवणानंतर अर्ध्या तासाने आपण पाणी प्यायचंय. बऱ्याच जणांना ही सवय असते की जेवताना पण खूप पाणी पितात आणि जेवल्यानंतर सुद्धा लगेचच खूप पाणी पितात. तर त्यामुळे काय होतं ना, आपल्या पोटामध्ये जो अग्नी प्रज्वलित होतो त्याला आपण तेव्हाच शांत करून टाकतो आणि त्यामुळे आपलं जेवण व्यवस्थित पचत नाही. तर म्हणून जेवल्यानंतर जवळपास अर्ध्या तासाने असं कोमट गरम जे पाणी आहे ना ते प्यायचं. त्यामुळे आपलं जेवण पचायला खूप मदत होते. आणि तुम्ही बघा, जेव्हा अशा प्रकारे लवकर जेव्हा आवरतं तेव्हा तुम्हाला तुमच्या इतर कामांसाठी सुद्धा चांगला वेळ मिळतो. म्हणजे आता सकाळी टिफिनसाठी जर काही आपल्याला तयारी करून ठेवायची असेल किंवा तुम्हाला स्वतःचं काही स्किन केअर करायचं असेल किंवा तुम्ही दुसरा काहीतरी आणखीन काही बऱ्याच गोष्टी असतात त्या तुम्ही काय करू शकता. जर तुमचं जेवणच 10च्या नंतर होत असेल तर तुम्हाला आवरणं म्हणजे किचन आवरणं किंवा या बाकीच्या गोष्टींनाच तुम्हाला 11 11:30 होऊन जातात आणि त्यानंतर आणखीन बाकीच्या गोष्टी करायच्या. म्हणजे संपूर्ण वेळ कधी निघून जातो हा आपल्याला आपलाच कळत नाही. तर अशा प्रकारे बघा सगळं आवरून म्हणजे किचन आवरून त्यानंतर सकाळची तयारी करून माझं स्किन केअर करून सगळं करून 10:30 झालेले आहेत. आणि आता सगळ्या लाईट्स बंद झाल्यात. देवघराच्या फक्त ह्या 2 लाईट्स रात्रीच्या चालू असतात. आणि इथेही एक गोष्ट तुम्हाला दाखवते की गौतम बुद्धांच्या इथे बघा जो दिवा लावलाय वॅक्सचा तो अजूनही चालू आहे. 10:30 झालेत. मी किती वाजता 7:30च्या आसपास म्हणजे 7:30 7:15च्या आसपास मी तो दिवा लावला होता. जवळपास 3 तास होऊन गेले तरीही अजून तो दिवा प्रज्वलित आहे. आणि तो अंधारामध्ये ना इतकं सुंदर दिसतं ना रात्रीच्या वेळेला, खूप छान वाटतं. बघा तुम्ही, म्हणजे गौतम बुद्धांची जी मूर्ती आहे ना त्याचं वेगळंच त्यांच्या चेहऱ्यावरचे जे तेज आहे ते अगदी वेगळंच वाटतं. तर त्यानंतर झोपताना आम्ही देवाची प्रार्थना म्हणतो आणि त्यानंतर शांतपणे झोपी जायचंय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.